नमस्कार. आज 14 मार्च. मुख्यत्वे भारतात आणि देश विदेशात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. आजचा दिवस हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला एक अगदी खास दिवस आहे, कारण याच दिवशी 14 मार्च 1931 रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला बोलपट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं अलमारा. हा एक ऐतिहासिक कल्पनारम्य चित्रपट होता. याचा पहिला शो मॅजेस्टिक सिनेमा मुंबई इथं दाखवण्यात आला. हा चित्रपट राजकुमार आणि बंजारा युवती यांच्या प्रेमकथेवर आधारित होता. जोसेफ डेव्हिड यांनी लिहिलेल्या पारशी नाटकावर आधारित ही संकल्पना होती. अर्देशीर इराणी दिग्दर्शित 124 मिनिटाच्या या चित्रपटाची निर्मिती इम्पिरियल मूव्ही टोन नावाच्या निर्मिती कंपनीनं केली होती. असं म्हटलं जातं की या चित्रपटाची आता एकही प्रिंट अस्तित्वात नाही. लोकांमध्ये मात्र त्यावेळेस या चित्रपटाची एवढी क्रेज होती की मॅजेस्टिक सिनेमा बाहेर याची तिकीटं अक्षरशः काळ्या बाजारामध्ये विकली गेली. या सिनेमागृहाच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं होतं. या चित्रपटामध्ये पृथ्वीराज कपूर, जुबेदा, मास्टर विठ्ठल यांसारख्या कलाकारांनी काम केलं होतं. 14 मार्च 1879 रोजी इतिहासातले महान शास्त्रज्ञांपैकी एक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसंच क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. आइन्स्टाईन यांनी त्यांच्या हयातीत 300हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले होते. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शोधल्याबद्दल त्यांना 1921 मध्ये नोबेल पारितोषिकही देण्यात आलं होतं. मात्र आइन्स्टाईन यांना मारण्यासाठी हिटलरनं भरघोस रकमेचं बक्षीस ठेवलं होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक त्यावेळेस जर्मनीमध्ये 1933 मध्ये ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला. जूनबद्दलच्या हिटलरच्या द्वेषामुळे आइन्स्टाईन यांना मारणाऱ्याला भरघोस बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा हिटलरच्या वतीनं करण्यात आली होती. त्यानंतर मात्र आइन्स्टाईन यांनी जर्मनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि अनेक देशांमध्ये वास्तव्य करत अखेरीस ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर 18 एप्रिल 1955 रोजी वयाच्या 76व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 14 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांचं इंग्लंडमध्ये निधन झालं. ते काही काळ केम्ब्रिज विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्राध्यापक होते. हॉकिंग यांना वयाच्या 21व्या वर्षीच अमायोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस नावाच्या एका आजाराचं निदान झालं होतं, ज्यामुळे त्यांचं शरीर हळूहळू काम बंद करायला लागलं होतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की ते अजून फक्त 2 वर्ष जगू शकतील. मात्र स्टीफन यांनी आपल्या आजारपणाला आपल्या अभ्यासाच्या मार्गातला काटा कधीच बनवून दिला नाही आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर ते पुढे 76 वर्ष जगले. 1974 मध्ये हॉकिंग यांनी जगाला त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध ब्लॅक होल थेअरीबद्दल सांगितलं. त्यांनी असं म्हटलं होतं की हे ब्लॅक होल क्वांटम इफेक्टमुळे उष्णता पसरवतात. हॉकिंग हे नेहमी व्हीलचेअरवर असत आणि अनेक यंत्रांच्या साह्यानं ते आपलं म्हणणं मांडत असत. आपल्या महान संशोधनाच्या जोरावर सर स्टीफन हॉकिंग यांनी शिक्षणाला शस्त्र बनवलं आणि 10हून अधिक जगप्रसिद्ध पदव्या प्राप्त केल्या होत्या. गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर या मराठीतल्या ख्यातनाम कवींचा आज स्मृतिदिन. त्यांचं 14 मार्च 2010 रोजी निधन झालं होतं. विंदा हे श्रेष्ठ कवी तर होतेच, पण समीक्षक आणि लघुनिबंधकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम अशा बालकविता. विंदांच्या कवितेच्या ओळी या मिश्किल अंगाने जाता जाता काहीतरी मोठं तत्वज्ञान सांगून जात असत. विंदांनी कवी वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्याबरोबर ज्ञानेश्वर ते मर्ढेकर हा काव्य वाचन कार्यक्रम करून कविता घराघरात पोहोचवली. ज्ञानपीठ पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारासह महाराष्ट्र शासन सिनियर फुलब्राईट पुरस्कार, जनपद, कबीर, साहित्य अकादमी पुरस्कार असे विविध सन्मान विंदा करंदीकरांना लाभले. मात्र यातली बरीचशी रक्कम त्यांनी उदार हस्ते अनेक सामाजिक संस्थांना वाटून टाकली होती. गझल सम्राट असा किताब मिळालेल्या सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन. मृदू मनाचे कवी असण्याबरोबरच सुरेश भट हे हाडाचे पत्रकार देखील होते. त्यांचं एक साप्ताहिक होतं ज्यातून ते परखड लिखाण करत असत. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. सुरेश भट यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून ते महाराष्ट्रात नावाजले जाऊ लागले. मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार त्यांनीच रुजवला आणि म्हणूनच सुरेश भटांना गझल सम्राट असं मानाने संबोधलं जातं. एल्गार, रंग माझा वेगळा, रूपगंधा, झंझावात असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले. मात्र कुठल्याही कवीचं गाणं लोकांच्या ओठी रुळणं हा त्या कवीचा मोठा सन्मान असतो आणि तोच भटांना मिळाला. केव्हा तरी पहाटे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चांदण्यात फिरताना यांसारखी त्यांची अनेक गाणी अक्षरशः अजरामर झाली आहेत.
ज्यांच्या सिनेमांमुळे कधी नव्हे ती जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप झाला होता, असं बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णा कोंडके अर्थात दादा कोंडके. आज दादा कोंडके यांचा स्मृतिदिन आहे. दादा कोंडक्यांनी मराठी वगनाट्यातून आणि चित्रपटांमधून अभिनय केला. द्विअर्थ आणि विनोदी ढंगातल्या संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका या विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. अभिनयासोबतच दादा कोंडक्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी आणि गुजराती भाषेतही चित्रपटांची निर्मिती केली होती. 8 ऑगस्ट 1932 रोजी जन्मलेला मुंबईतल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबातला कृष्णा भविष्यात सर्वांच्या मनावर अधिराज्य करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. दादांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बँड पथकातला सदस्य म्हणून आणि नंतर नाट्य अभिनेता म्हणून केली आणि त्यामुळेच त्यांना प्रेक्षकांना हसवण्याची नेमकी नस सापडली असं म्हणावं लागेल. दादा कोंडके यांच्या रौप्य महोत्सवी अक्षरशः सलग 25 आठवडे चालू असलेल्या 9 चित्रपटांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला होता. दादा कोंडके यांचे सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, रामराम गंगाराम हे काही गाजलेले सिनेमे. मराठी चित्रपटसृष्टीचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या दादा कोंडके यांचं निधन वयाच्या 66व्या वर्षी 14 मार्च 1998ला दादर इथं त्यांच्या निवासस्थानी झालं. तर हे होते आजचे अर्थात 14 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष स्पेशल भाग कसा वाटतोय हे नक्की कळवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.